नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश कोळकर। आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड डिव्हिएशन शिकणार आहोत। स्टँडर्ड डिव्हिएशन आणि इट्स कोएफिशियंट। ओके, सिंपल सिरीजमध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत। तर हा सिंपल सिरीजमधला प्रॉब्लेम, सिंपल सिरीजचा प्रॉब्लेम आहे। यामध्ये आपण बघू शकतो की प्रॉब्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी आठवडे म्हणजे वीक्स आणि हे रेनफॉल दिलेला आहे। या माहितीच्या आधारे याचा वापर करून आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन आणि त्याचा कोएफिशियंट काढायचा आहे। तर हे यामध्ये सुरुवातीला आपण की स्टँडर्ड डिव्हिएशन नेमकं त्याचा फॉर्म्युला वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तो फॉर्म्युला जो आहे स्टँडर्ड डिव्हिएशनचा, तर तो सर्वप्रथम बघूयात आपण की हे जे साइन इंडिकेट याला डिनोटेड याला म्हणायचं सिग्मा। ओके, SIGMA सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन इज इक्वल टू हा आता फॉर्म्युला आपण बघूया। तर सिंपल सिरीज आहे म्हणून समेशन dx स्क्वेअर अपॉन n मायनस इन ब्रॅकेट समेशन dx अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे। ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती करून घ्यायच्यात आणि या व्हॅल्यूज माहिती झाल्या की आपण स्टँडर्ड डिव्हिएशन काढू शकतो। तर आता पहा, सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी dx कॅल्क्युलेट करणार आहोत। dx ओके, dx मीन्स टेक इन डिव्हिजन फ्रॉम द गिवन सिरीज। ओके, तर dx काढत असताना ही जी सिरीज आहे यामधला व्हॅल्यूज आपण घ्यायचं। समजा 10 घेऊ तर मग काय करायचं, x मायनस dx म्हणजे ही सिरीज x सिरीज आहे। ही सगळे एक एक व्हॅल्यूज या 10 मधून वजा करायचे, कारण आपण दिलेले आपण x मायनस dx। तर त्याच्यामध्ये मग 5 सर्वप्रथम 5 मधून 10 गेले, मग काय राहिले -5। नेक्स्ट 8 मधून 10 गेले -2, 9 मधून 10 गेले 1 राहिले, 10 मायनस 10 0, 13तून 10 गेले +3, 14तून 10 गेले +4, 13तून 10 गेले +3 आणि 4 मधून 10 गेले -6। त्यानंतर आता याचं टोटल आपण बघू समेशन dx। ठीक आहे, तर पहा आता हे मायनस सुरुवातीला लक्षात घेऊ। 5 आणि 2 7 आणि 8, 8 आणि 7 14 म्हणजे -14 आहे। आणि नेक्स्ट आपण बघू शकतो की प्लस आहेत 3 आणि 4 7 आणि 3 10 म्हणजे -14 आणि +10। तर मायनस प्लस मध्ये मायनस आपण करतो, बरोबर आहे। तर पहा या ठिकाणी रफ मध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे -14 आणि +10। तर मायनस प्लस मध्ये हे मायनसच आणि मोठी संख्येपुढे हे मायनस म्हणजे खाली मायनस चिन्ह देऊन टाकायचं आणि हे मग -4। तर हे आले -4। नेक्स्ट आता dx चा स्क्वेअर आपण करणार आहोत। तर dx चा स्क्वेअर म्हणजे काय की हे जे व्हॅल्यू याचा एक वर्ग करायचा। तर 5 चा वर्ग 25, 5 × 5 = 25, 2 चा वर्ग 2 2 4, 1 चा 1 0, 3 चा 3 3 त्रिक 9, 4 चा 4 चूक 16, 3 चा परत 3 त्रिक 9 आणि 6 चा 6 6 36। ठीक आहे, नेक्स्ट आता याचे टोटल आपण करणार आहोत समेशन dx चा स्क्वेअर। ठीक आहे, तर हे आपण टोटल करून घ्यायचे। 5 आणि 4 9 1 10 9 19 19 6 आहे 25 25 आणि 9 34। ओके, 34 आणि 6 40 ला 0 40 4 4 आणि 2 6 6 आणि 7 आणि 3 10 झाले 100। ह्या व्हॅल्यूज हा dx म्हणजे हा dx हे स्क्वेअर म्हणजे हे 100 आपल्या व्हॅल्यूज सापडल्या, शोधल्या, आपण कॅल्क्युलेट केल्या। ओके, तर आता ह्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यात मांडल्यानंतर बघा dx चा वर्ग हा 100 भागिले या ठिकाणी हे 8 आठवडे आहेत, n म्हणजे 8 मायनस समेशन dx म्हणजे हे -4 डिवाइडेड बाय 8 चा ह्याचा स्क्वेअर। पहा
100 भागिले 8 म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो कॅल्क्युलेट करायचं व्यवस्थित. 100 भागिले 8 12.5 आले मायनस. तर हे -4 डिवायडेड बाय 8 ते येतं -0.5. ठीक आहे, तर -0.5 याचा वर्ग. हे 12.5 इकडं काढा आपण. हे -0.5 चा स्क्वेअर. ओके, 0.5 इंटू 0.5 हे 0.25 हे झालं स्क्वेअर. तर हे याच्यातून वजा केले. 12.5 वजा 0.25 तर हे आलं 12.25. आता 12.25 याची जर वर्गमुळात किंमत काढायची असेल, ओके, हे तर कॅल्क्युलेटर लागत असते, अत्यंत महत्त्वाचं. आणि याच्यामध्ये समजा आपण पाहिलं 12.25 हे असं टाकायचं, कॅल्क्युलेटर व्हॅल्यूज प्रेस करायच्या आणि कॅल्क्युलेटरचं हे जे स्क्वेअर रूटचं साईन आहे हे प्रेस केल्यानंतर आपल्याला त्याची किंमत येते 3.5. द व्हॅल्यू ऑफ 12.25 स्क्वेअर रूट दॅट इज 3.5. हे झालं आपलं स्टँडर्ड डिव्हिएशन 3.5. 3.5 आपलं स्टँडर्ड डिव्हिएशन आलेलं आहे. यानंतर आता आपण हे 1 नंबरला पाहिलं, त्यानंतर 2 नंबरला आपल्याला कोइफिशियंट काढायचा आहे. कोइफिशियंट ऑफ SD म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा सिग्मा. याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डिव्हिएशन अपॉन ए म्हणजे मीन. ठीक आहे, तर स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला माहिती, आपण काढलं 3.5. तर मीन आपल्याला माहिती आहे का? नाही आहे. तर मीन काढायचं. मग तर पहा मीन कसं काढायचं. तर ए इज इक्वल टू आपण शिकलो आहोत x प्लस समेशन dx अपॉन n. हा फॉर्म्युला आहे सिंपल सिरीजमध्ये मीन काढण्याचा. x म्हणजे हे dx ही व्हॅल्यूज या ठिकाणी लिहायची आहे. 10 प्लस आणि dx हा -4 डिवायडेड बाय n म्हणजे हे नंबर ऑफ वीक्स 8. ठीक आहे, तर नेक्स्ट 10 प्लस आता हे -4.8 याचा जो भागाकार आहे तर या ठिकाणी आपण हे काढलेलं आहे. किती आहे? -0.5. ठीक, आता याचं काय होणार? मायनस प्लसमध्ये मायनस होणार म्हणजे 10 - 0.5. याचं उत्तर येणार आहे 9.5. हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे, चुकू द्यायचं नाही. 10 - 0.5 9.5. राईट, तर हे आहे आपलं मीन. ठीक आहे, 9.5. तर या ठिकाणी हे लिहायचं आहे 9.5. सो दिस इज हाऊ हे आपल्याला आता कोइफिशियंट काढण्याचे व्हॅल्यू सापडले आहेत. 3.5 वजा 9.5 तर हे 0.36 हे आहे कोइफिशियंट. हे आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. आता ह्याच्यामध्ये समजा आता आपल्याला कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे ना, हे जर काढायचं असेल समजा 3 नंबरला कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन तर याचा फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन ए इंटू 100. ओके, तर सिग्मा आपला आहे 3.5, ए आपला आहे 9.5 इंटू 100. याची ऑलरेडी व्हॅल्यूज आपण काढली 0.36. ठीक आहे, या ठिकाणी काढली. ही इंटू 100 करायचं. हे आलं 36.84. हे आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. या प्रॉब्लेममध्ये आपण 3 गोष्टी शिकलो: स्टँडर्ड डिव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. थँक्यू.